नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 23 मे 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शुक्रवारचा आहे. विश्वावसुनाम संवत्सर आहे. सूर्याचा उत्तरायण चालू आहे. ग्रीष्म ऋतू आहे. वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षाची एकादशी आहे. नक्षत्र उत्तरा भाद्रपदा आहे. योग प्रीती आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो भव आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बाल आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 7:23 ते 9:03 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11:59 ते 12:47 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 10:43 ते 12:23 आणि यमगंड काळ दुपारी 3:43 ते 5:23 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मीन राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र शुक्राबरोबर त्रिकोण योग करेल आणि शुक्राबरोबर युती योग करेल आणि मंगळाबरोबर त्रिकोण योग सुद्धा करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. चतुर्थातील मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुद्धा सुधारतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. तृतीयातील मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग सुद्धा करणार आहे. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. मित्र परिवाराबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. याचप्रमाणे महत्त्वपूर्ण कामं, कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदपत्री व्यवहार अशी कामं पूर्ण होताना दिसेल. नवीन कामाची सुरुवात सुद्धा आजच्या दिवशी तुम्ही करू शकता. तुमचा कामाचा उरक आजच्या दिवशी दांडगा राहील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. द्वितीयातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी घडू शकतील. तुमचे वरिष्ठ किंवा सहकर्मी यांच्याबरोबर तुमचे नातेसंबंध उत्तम राहतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या नवनवीन संधी तुमच्या समोर येऊ शकतील. कार्यक्षेत्राच्या संदर्भातले काही चांगले उत्तम लाभ तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. तुमच्याच राशीतल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग सुद्धा करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी जबरदस्त दिसून येईल. फिरणं वगैरे होईल मात्र कामं तुमची पूर्ण होताना दिसतील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. त्यांच्याबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. जर तुम्ही माझ्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधील नातेसंबंध सुधारतील. काही चांगले उत्तम लाभसुद्धा संभवतात. काही धार्मिक आध्यात्मिक अनुभवसुद्धा मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. व्ययातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग सुद्धा करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. थोडंसं आरोग्याच्या संदर्भातले त्रास आजच्या दिवशी डोकं वर करू शकतील. काही अनपेक्षित लाभ सुद्धा मिळण्याची शक्यता राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होऊ शकेल. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल.
यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 7व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. लाभातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा, खास करून आजच्या दिवशी जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. तुमची कामं मार्गी लागू शकतील. तुमचा कॉन्फिडन्स मूड सुद्धा चांगला दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 6व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दशमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास डोकं वर काढू शकतील. मात्र जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी घडू शकतील. याचप्रमाणे काही नवनवीन संधीसुद्धा तुम्हाला मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या पंचम सणात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र युतियोग करेल. भाग्यातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग सुद्धा करणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा, खास करून आजच्या दिवशी जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येते. नवीन रिलेशनशिप बनवण्याकरता सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. याचप्रमाणे आजच्या दिवशी काही नवीन कामाची सुरुवातसुद्धा तुम्ही करू शकता. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्ममध्ये काही चांगले लाभ संभवतात. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असाल तर तत्संबंधी काही चांगले अनुभवसुद्धा मिळू शकतील. भाग्याची साथ उत्तम लाभेल. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनु राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. अष्टमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध अतिशय उत्तम दिसून येतील. घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा एक संबंध, काही अनपेक्षित लाभसुद्धा मिळू शकतील. वास्तूच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी तुम्ही हाती घेऊ शकता. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या तृतीय सणात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. सप्तमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग सुद्धा करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात बिझी असाल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील आणि ती कामं पूर्णसुद्धा होताना दिसतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातली सुद्धा महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी मार्गी लागू शकतील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. काही महत्त्वपूर्ण कामं किंवा त्यासंबंधी काही ऑपॉर्च्युनिटी समोर येऊ शकतील. कमिटमेंट प्रॉमिसेस किंवा कागदोपत्री व्यवहाराकरता सुद्धा आजचा दिवस अतिशय उत्तम दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या द्वितीय सणात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. षष्ठातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी खास करून तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामंसुद्धा मार्गी लागताना दिसतील. त्याचप्रमाणे काही चांगल्या गुंतवणुकीच्या संधी समोर येऊ शकतील. तुमचे पैसे अडकलेले असतील किंवा लाभासंदर्भात विचार करत असाल तर ते लाभ आजच्या दिवशी मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. पंचमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी जबरदस्त दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती मार्गीसुद्धा लागताना दिसून येतील. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमध्ये नातेसंबंध सुधारतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्ममध्ये काही चांगले लाभसुद्धा मिळून येतील. तुमचा मूडसुद्धा अतिशय चांगला राहील. उत्साही दिसाल. एकंदरीत दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 23 मे
2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.